नमस्कार मित्रांनो, मी विकास ओवळे तुमचं विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, काल आपण संख्या व संख्यांचे प्रकार यांचा भाग 1 बघितला होता. ठीक आहे. तर काल आपण काय बघितलं होतं एकदा लगेच रिव्हिजन करून घेऊ. बघा आपण काल संख्यांचे प्रकार बघितले होते मित्रांनो. कोणकोणत्या संख्येचे प्रकार असतात? नैसर्गिक संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, पूर्णांक संख्या असतात, समसंख्या असतात, विषम संख्या असतात, मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या, परिमेय आणि अपरिमेय संख्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? तर ज्या 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 1 पासून सुरू होणाऱ्या पुढील सगळ्या ज्या संख्या आहेत, त्या सगळ्या नैसर्गिक संख्या म्हणता येतील. सर्वात लहान संख्या कोणती असते नैसर्गिक संख्या? तर ती 1 असते. पण जेव्हा आपण शून्यापासून मोजतो, तर तेव्हा ती काय होते? पूर्ण संख्या असते. काय? तर सर्वात लहान संख्या पूर्ण संख्या कोणती आहे? तर ती 0 आहे मित्रांनो. नंतर पूर्णांक संख्या बघितलं होतं. तिथे धन आणि ऋण अशा 2 संख्यांचा समावेश होतो. त्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. ठीक आहे. धन पूर्णांक म्हणजे 1, 2, 3, 4. ऋण पूर्णांक म्हणजे मायनस म्हणजे -1, -2, -3, -4. त्यानंतर समसंख्या बघितल्या होत्या. तर समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो, त्या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. तर मित्रांनो, समसंख्या कशा ओळखायच्या? ज्यांच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 या 0, 2, 4, 6, 8 हे एकक स्थानी असतील. एकक स्थानी या संख्येच्या 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, त्या सगळ्या संख्या काय असणार आहेत? समसंख्या असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर बघितलं होतं आपण विषम संख्या. या संख्येला 2 ने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही. पूर्ण भाग जात नाही. त्यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या म्हणतो. विषम संख्या कशा ओळखायच्या? ज्या संख्यांच्या एकच स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात, त्या संख्यांना आपण काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं. त्यानंतर बघितलं होतं आपण मूळ संख्या. तर मूळ संख्या काय? त्या संख्यांना 1 व त्या संख्याखेरीज कोणत्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला काय म्हणतो आपण? मूळ संख्या म्हणतो. तर मूळ संख्या नेमक्या कोणकोणत्या? तर 1 ते 100 मध्ये आपण 25 मूळ संख्या बघितल्या होत्या. तर त्यामध्ये 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13, 17, 19, 23, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. नंतर आपण बघितलं तर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या 2 संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते. ठीक आहे. तेव्हा आता 3 आणि 5 मध्ये 1 चा गॅप आहे. 5 आणि 7 मध्ये सुद्धा 1 चा गॅप आहे. 11 आणि 13 मध्ये सुद्धा 1 चा गॅप आहे. 17 आणि 19 मध्ये 1 चा गॅप आहे. म्हणजे संख्यांचा गॅप आहे. त्या संख्यांना काय म्हणतो? जोडमूळ संख्या. म्हणजे या संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. पण त्या अजून त्यांना काय म्हणता येईल इथं आपल्याला? जोडमूळ संख्या असं म्हणता येईल. ठीक आहे मित्रांनो. तर जोडमूळ संख्या 1 ते 100 किती आहे? 8 जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत. आता इथे संयुक्त संख्या म्हटलेलं तर संयुक्त संख्या म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना आणि मूळ संख्या नसलेल्या संख्यांना जे काय त्या मूळ संख्या नसतील. म्हणजे आता जसं मूळ संख्या तर 29, 31 आहे. तर या संयुक्त संख्या म्हणता येणार नाही. ठीक आहे. कारण की यांना 1 त्या आणि 1 खेरीज बाकी कोणत्या संख्येने भाग जात नाही. पण 4 झालं, 6 झालं, 8 झालं, हे 10 झालं. यांना काय आहे ना स्पेसिफिक भाग जातो. इथे 2 चा जातो, 4 चा जातो, ठीक आहे, 1 चा जातो. इथे 2 चा जातो, 3 चा जातो, स्वतः 6 चा सुद्धा जातो. म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जाऊ राहिला. या 8 ला 2 ने भाग जातो, 4 ने जातो, 8 ने जातो. म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जाऊ राहिला. इथे या संख्येला 2 ने जातो, 5 ने जातो, 1 ने जातो, स्वतः 10 ने जातो. म्हणजे काय झालं एकापेक्षा जास्त विभाजक झाले म्हणून ह्या काय येतात संयुक्त संख्या आहेत. तर संयुक्त संख्यामध्ये विशेष काय परीक्षेला विचारलं जातं म्हणजे प्रश्न कसे बनतात की सर्वात लहान धन संयुक्त संख्या ती कोणती आहे? 4 आहे मित्रांनो. सर्वात लहान धन विषम संख्या ती कोणती आहे? 9 आहे मित्रांनो. सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या तर ती 15 येते. तीच जर 2 अंकी समसंयुक्त संख्या विचारलं तर ती 10 येते. ठीक आहे. हे 4 जे पॉइंट आहेत हे लक्षात ठेवायचे मित्रांनो.
आणि प्रश्न याच्यावरच फिरून तुम्हाला बनतात. ठीक आहे. त्याच्यानंतर परिमेय संख्या बघितलं होतं. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. मला टाईप माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तोच अभ्यास आपण आधीच्या सेशनमध्ये केलेला आहे. तर ते लेक्चर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघू शकता. आता नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्यावरील आपण उदाहरणं बघितली होती. समजा जेव्हा प्रश्नामध्ये विषम संख्यांची बेरीज करायची असली तर काय विषम संख्यांची बेरीज बरोबर n ची पॉवर 2 बघितलं होतं आणि n बरोबर म्हणजे काय एकूण विषम संख्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं समसंख्याची एकूण बेरीज कशी काढायची. तर समसंख्यांची बेरीज बरोबर काय होतं n गुणिला ब्रॅकेटमध्ये n+1. ठीक आहे. या सूत्रानुसार आपण समसंख्यांची एकूण बेरीज काढू शकत होतो. इथे n म्हणजे काय आहे एकूण समसंख्या. त्यानंतर आपण 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली आणि त्याचं सुद्धा सूत्र बघितलं होतं. काय होतं नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n गुणिला ब्रॅकेटमध्ये n+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे याला भागीला 2 होतं. ठीक आहे. n म्हणजे काय होतं नैसर्गिक संख्या होत्या एकूण. असं बघत आपण आलो होतो. तर आज आपलं सेशन त्याच्या पुढचं आपण पॉईंट घेणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी जर तुम्हाला लेक्चर नक्कीच आवडलं असेल तर मित्रांना शेअर करायला विसरायचं नाहीये मित्रांनो. काय चला तर मग वेळ न घालवता आपण पुढे बघू. आता हा प्रश्न आपला बघून झाला होता पण तरी एकदा इथे आपण घेणार आहोत. इथं प्रश्न काय मित्रांनो 11 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक बघायचा होता. हे काढायचं. 11 ते 70 मध्ये किती संख्या आहेत तर त्या 60 संख्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती सम आहेत आणि किती विषम आहेत. तर 30 सम आहेत, 30 विषम आहेत. ठीक आहे. आता हे कशाने काढलं जेव्हा आपण 1 ते 100चं उदाहरण बघितलं होतं तर त्याच्यामध्ये काय होतं 50-50 संख्या होत्या ज्या की 50 सम होत्या आणि 50 विषम होत्या. तसा हा पॅटर्न आहे. ठीक आहे. आणि जेव्हा सम आणि विषम या संख्यांच्या बेरीजेमधला फरक जेव्हा बघायचा असतो, फरक कसा येत असतो मित्रांनो? दोन्ही संख्या इक्वल जर असतील तर त्याच्यामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या इक्वल निघालेल्या त्याच तेवढ्याच संख्येचा फरक आहे. जर समजा आता इथे विषम संख्याचं विचारलं तर विषम संख्याचं सूत्र काय होतं? विषम संख्येची बेरीज काढायचं n² बरोबर. तर इथे विषम संख्या किती 30. 30चा वर्ग जर काढला तर तो किती येणार आहे? 900 येणार आहे मित्रांनो. बरोबर. तेच जर समसंख्यांची बेरीज काढली किती येणार आहे मित्रांनो तर n गुणिला n+1 हे सूत्र होतं. तर 30 गुणिला n+1 म्हणजे काय 30 अधिक 1 बरोबर. हे काय येणार होतं 30 गुणिला 31 यांचा गुणाकार किती येणार होता 930. इथे किती आहे विषम 900 आणि सम किती आहे 930. या दोघांना फरक किती येतो तो येतो 30. म्हणजे लक्षात काय घेण्यासारखं आहे मित्रांनो जेवढ्या संख्या असतील जेवढ्या सम आणि विषम असतील तर त्यांच्यामध्ये जेव्हा आपण डिवाइड करू तर तेवढाच त्यांचा फरक असणार आहे. जर समजा इथे 11 ते 80 असत्या ठीक आहे तर याच्यामध्ये 40 आणि 40 विषम 40 सम ह्या संख्या असतात आणि यांचा फरक सुद्धा किती असतात 40 असतात. समजलं. असं काही हा पॅटर्न असणार आहे. जेव्हा एक प्रश्न तुम्हाला असं आला समोर तर तो संख्या किती काढायच्या म्हणजे संख्या मध्ये हाफ हाफ करून जेवढा तो फरक निघेल तेवढाच तो फरक निघणार आहे हाफ केल्यानंतरचा. तिचे पूर्ण हे गणित सोडवायची गरज तुम्हाला पडणार नाहीये मित्रांनो. ठीक आहे. फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी सोडवलंय. ठीक आहे. नंतर येतो मूळ संख्या. आता इथं काय विचारले सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या किती आहे इथे 7 दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. किती 7. नंतर काय व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. आता आधी आपण बघितलेलं आहे तर सर्वात लहान 2 अंकी ठीक आहे संयुक्त संख्या कोणती विषम तर ती किती होती 15 होती बरोबर. आणि विषम 2 अंकी संयुक्त संख्या सम होती 10 आणि विषम होती 15. ठीक आहे सर्वात लहान. तर या दोघांचा गुणाकार किती ते विचारले. आता सर्वात मोठी
एक अंकी मूळ संख्या 7 आहे. त्याला गुणीला विषम संख्या किती आहे? 15 करायची. नाहीतर 2 अंकी विषम संख्या संयुक्त विचार गुणीला 7. 15 गुणीला 7 करायचं. किती येणार आहे? 15 7 105. 105 तुमचं इथे उत्तर येणार आहे मित्रांनो. पुढे काय विचारले? एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची सरासरी किती विचारले. बघा, 3 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्या. आता बघा, 2 अंकी म्हटले म्हणजे इथे 2 3 5 7 या संख्यातील का नाही. 3 कुठे कुठे आहे? इथे मित्रांनो. कुठे? इथं आहे, इथं आहे. स्थानी 3 म्हटलंय. ठीक आहे. त्याच्यामुळे 31 आणि 37 नाही येणार. 43 येईल, 53 येईल, 73 येईल आणि 83. ठीक आहे. चला यांची आपण बेरीज करून घेऊ आधी, कारण की आपल्याला काय करायचंय? सरासरी काढायची. जेवढ्या संख्या भरतील त्या संख्यांची बेरीज करून जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या त्या संख्येने भाग द्यावा लागेल मित्रांनो. ठीक आहे. याचं सरासरी काढायचं सूत्र आहे. किती संख्या आहेत? या 6 संख्या आहेत. 6 संख्या आहेत. त्या 6 संख्यांची बेरीज किती येईल? तर बघा, साइन त्रिक 18, 6 वेळा 3 आहे म्हणून साइन त्रिक 18 घेतले. पाचाला 1, 1 8 9, 9 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 4 25, 25 आणि 2 27 आणि 28, 280 आलेलं आहे. यांची बेरीज आणि भागीला 6 करायचं. 9 24 किती? 2 नाही ना, 24 4 4 होतील. 4 बाकी राहतील म्हणजे 48 होतील. 48 जातो किती? साइन 7 42, साइन 8 48 म्हणजे 48 ही सरासरी संख्या येईल मित्रांनो. ठीक आहे. झालं का आपली सरासरी? त्यामुळे संख्येची सरासरी 48 येईल. ठीक आहे. इथे 3 अंक एक स्थानी असतील. त्याच्यानंतर आहे 20 ते 40 दरम्यान ज्या जोडमूळ संख्या आहे त्यांची बेरीज करायची. आता 20 ते 40 बघा, इथे 20 पासून आता बघा इथे 29 येते, 31 येते आणि 40 विचारले म्हणजे फक्त काय आपल्याला बेरीज येईल. आता हे केव्हा शक्य झालं? तेव्हा आपल्याला जोडमूळ संख्या माहीत असल्या तेव्हा हे शक्य झालं. तर माहीतच नसतील तर तुम्ही ॲन्सर काढू शकणार आहे का? नाही. जर हा समजा इथे हा टेबलच नसता, तुम्ही काढू शकले असते का? नाही, कारण तुम्हाला ते माहीतच नसतील. तर या संख्या माहीत असणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. त्याच्यानंतर विचारले सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी मूळ संख्या जी आहे 2 अंकी, ती कोणती आहे? 97 आहे. सर्वात लहान कोणती आहे? तर ती 2 आहे. त्याच्यानंतर काय? सर्वात लहान, सर्वात मोठी मूळ संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या तर ती कोणती आहे? 4 आहे. ठीक आहे. संयुक्त विषम संख्या जी आहे ती काय आहे? 4 आहे. कारण की त्यांनी सर्वात लहान म्हटले. इथं एक अंकी 2 अंकी असं दिलेले का म्हटले नाहीये. तर सरळ सरळ काय करायचं आहे? यांचा गुणाकार बघायचा आहे. 97 गुणीला 4, 7 चूक 28, 4 2, 4 9 36 आणि 2 38, 388. ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे. ठीक आहे. 388. आता हे कसं शक्य झालं? कारण की मला मूळ संख्या माहित होत्या आणि संयुक्त विषम संख्या सर्वात लहान ती माहित होती. तेव्हा हे शक्य झालं. त्यामुळे या संख्या माहीत असणं आवश्यक आहे. तर नक्कीच ह्या तुम्ही वारंवार बघत राहा जेणेकरून तुमच्या ह्या लक्षात राहतील. पुढचा प्रश्न असा आहे, 5 11 17 23 29 या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 60वी संख्या कोणती?
हे प्रश्न सोडवताना तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आहे? कारण कसं आहे, प्रत्येक वेळेस एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवणं शक्य नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही या प्रश्नांची प्रॅक्टिस करसाल वारंवार, तेव्हा हे लक्षात राहतील. आपल्याकडे वेळ आहे. कारण की आता तुम्हाला फक्त पोलीस भरतीच नाही मित्रांनो, तुमच्यापुढे अजून एक आव्हान असणार आहे. ते म्हणजे असणार आहे रेल्वे पोलीस भरती. ठीक आहे. याचे ॲड तुम्हाला लवकरच मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे. जशी आता न्यूजपेपरला आलेली आहे. त्याच्यावरचे ऑफिशियल नोटिफिकेशन जेव्हा येईल, तेव्हा आपण याच्यावरचा सिलेबस आणि काय-काय तयारी करावी लागेल आपल्याला यासाठी. काय क्वालिफिकेशन असेल, किती मार्क्सचे पेपर राहतील, सगळं काही आपण संक्षिप्तमध्ये बघणार आहोत. पण केव्हा जेव्हा ऑफिशियल पी-डी-एफ येईल तेव्हा. आता सध्या जागा डिक्लेअर झालेल्या आहेत. जवळपास 5,000 जागा या रेल्वे पोलीस भरतीमध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या 2 पदांची भरती होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर त्यामुळे हा सिलेबस तिकडे मॅथ आणि रिझनिंग तर सेम असणारच आहे. त्यामुळे तुम्हाला करणं आहे. तर तयारी चांगली करा. लेखी प्लस शारीरिकची. तर बघा आता याला फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? आता जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एन-वी संख्या. एन-वी संख्या म्हणजे कोणती? ही प्रश्नात दिलेली 60वी संख्या आपल्याला काढायची आहे. तर काय करायचं आहे? इथं घेऊ आपण किती? 60वी संख्या शोधायची ना आपल्याला. मग घ्या. पहिली संख्या कोणती इथे? 5 आहे. अधिक फरक या सगळ्यांमध्ये कॉमन फरक आहे. तो कितीचा आहे? 5 ते 11 मध्ये किती आहे? 6चा फरक आहे. आणि 6चा फरक आहे म्हणजे एकसारखा फरक आहे हा. फरक कितीचा आहे? 6चा आहे. गुणिला एन. एन म्हणजे काय? संख्या. 60 वजा 1 करायचं. बघा आता सॉल्व्ह करून घ्यायला. आधी काय करायचं मित्रांनो? ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. तर इथे किती येणार आहे? 60 वजा 1 59. आणि कधी लक्षात घ्या जेव्हा ओडोमास असतो, तेव्हा ओडोमास म्हणजे काय? हा गणिताचा एक नियम आहे. बी फॉर काय? ब्रॅकेट म्हणजे काय? कंस. ओ फॉर म्हणजे ऑफ म्हणजे काय? कंचे. डी म्हणजे डिवाइड म्हणजे काय? भागाकार. एम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार म्हणजे कंचे भागू. ए फॉर ॲडिशन म्हणजे काय? बेरीज. एस म्हणजे काय? सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात? कंचे भागू बेव. तर यानुसारच तुम्हाला कोणताही गणित सोडवायचं आहे. जेव्हा अधिक, गुणाकार, वजाबाकी असे जेव्हा प्रश्नामध्ये दिसेल, तेव्हा कंचे भागू बेव या नियमाने सोडवायचे. तर आधी आपण काय केलं? ब्रॅकेट सोडवला म्हणजे कंस सोडवला. तो आला 59. आता काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. नाहीतर बेरीज करसाल तर तुमचं गणित चुकेल. 6 गुणिले 59 करायचं. किती येणार आहे मित्रांनो? sin ऑफ 54 त्याले 5, 5 सक 30 आणि ते 35 नंतर हे 5 अधिक किती होणार आहे? 359 हे तुमचं उत्तर असणार आहे. ऑप्शन डी तुमचं इथे अचूक उत्तर आहे. तर ती 60वी संख्या कोणती आहे? 359. पुढे बघा. आता इथे काय दिलेलं आहे? 2, 5, 6, 8 या संख्या मालिकेतील पहिल्या 60 संख्यांची एकूण बेरीज किती आहे? इथे काय बघितलं आपण? 60वी संख्या कोणती हे बघितलंय. इथे काय केलं? त्या संख्यांची बेरीज काढायची. तर पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला? ती 60वी संख्या कोणती आहे ती काढावी लागेल. ही संख्या कोणती ती काढावी लागेल आधी. तर पहिल्यांदा काय? पहिली संख्या अधिक त्या संख्येतले फरक. फरक किती मित्रांनो? इथे 3चा फरक आहे. गुणिला कितवी संख्या काढायची आपली? 60वी संख्या वजा इथे 2 अधिक 3 गुणिला 59. बरोबर? गुणाकार करून घ्या. 27शी 7 त्याले 2 15 आणि 17 अधिक हे 2 आहेत. हे काय? 179 पर्यंत हे संख्या आहेत त्या संख्या मालिकेत.
आता काय या संख्यांची बेरीज करायची. त्याचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. एकूण संख्यांची बेरीज. तर आपल्याला काय ती 60वी संख्या म्हणजे शेवटची संख्या काय ती मिळालेली आहे. ती किती आहे? 179 आहे. ठीक आहे. शेवटची संख्या. आता फॉर्म्युलामध्ये जर बघितलं तर पहिली संख्या काय आहे? 2 आहे. अधिक शेवटची संख्या किती आली? 179 भागिले 2. एकूण संख्या किती आहेत त्या? तर त्या किती? 60. सॉल्व्ह करून घ्या. आधी आपण काय करणार? ते भागाकार आधी येणार आहे, नंतर गुणाकार. तर काय? भाग करून घ्या. 30 आला. त्याला मित्रांनो ब्रॅकेट असतो. ठीक आहे. आधी काय करणार मग? ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार. तर यांची जर बेरीज केली तर किती येणार ती? 81 बरोबर. गुणिले 30 याचा गुणाकार करायचा. 0 इथं घ्या आधी. 3 1 3 18 ते 54 होईल बरोबर. 5430 तुमचं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन डी तुमचं इथे अचूक उत्तर आहे. आता हा फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक. प्रश्न कसे आहेत त्यानुसार बघा. आधीचा प्रश्न काय होता? 60वी संख्या काढायची होती. क्रममालेतल्या क्रमाने तो फरक आहे होती. देन त्या संख्यांची आपल्याला बेरीज काढायची होती. मला आधी ती संख्या शोधावी लागेल. संख्यापर्यंत हा पॅटर्न चालू आहे. देन त्यांची बेरीज करायसाठी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे तुम्हाला 2 फॉर्म्युल्याची गरज आवश्यक आहे. तर हे तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. त्यानुसार तुम्ही तिथे सुद्धा करून बघायचं आहे. बघा काय विचारलं. आता विचारले प्रश्न वेगळा. 6 14 22 30 38 या संख्यामालिकेतील क्रमशः पहिल्या 65 संख्यांची सरासरी काढायची. शेवटची संख्या दिलेली आहे का? संख्या शोधणं आवश्यक आहे. ती संख्या कशी शोधणार? तो फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. देन जो दुसरा फॉर्म्युला आहे तो पण माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपल्याला सरासरी काढायची. बघा पहिल्यांदा हा फॉर्म्युला आपला वापरून घेऊ. किती येते संख्या? 65वी संख्या शोधायची. 2 भाग करून वाटलं सोडून घेऊ. ठीक आहे. 65वी संख्या शोधायची. किती आहे ती? पहिल्यांदा 6 अधिक फरक किती आहे? 6 आणि 14 मध्ये 8चा फरक आहे बरोबर. फरक 8चा आहे. गुणाकार 65 वजा 1 6 अधिक 8 गुणिले 64 8 चूक 32 32 2 हातचे आले 3 8 सकम 48 आणि 3 51 12 6 येणारे 518. शेवटची संख्या कोणती असणार आहे? ती 65वी असणार आहे 518 म्हणजे काय शेवटची संख्या. आता हा फॉर्म्युला आपल्याकडे रेडी आहे. घ्या पहिली संख्या काय? 6 शेवटची संख्या काय? 518 तिला 2 ची बेरीज करून घ्या. किती येईल ती? येणार 524 भागिले 2 करा. काय येणार? 2 दुनी 4 1 रुपये सकम 12 2 दुनी 4 म्हणजे 262 तुमचं राहील. 65 संख्यांची सरासरी काय येणार आहे? 262 मित्रांनो. कसं केलं तर अशा प्रकारे तुम्हाला संख्यांची सरासरी म्हणा, संख्यांची बेरीज म्हणा ही काढता आली पाहिजे. जर याच्यावर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण ते क्वेश्चन म्हणा, तो टाईप म्हणा आपण परत घेऊ. ठीक आहे. बघा संख्येतील अंकाची स्थानिक किंमत हा एक नवीन आहे संख्येतील प्रकारमधला IMP आहे. त्याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न पडतात. तर त्यानुसार आपण ते घेणार आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. विराट करायला किंवा
शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काय आहे आणि याच्यामध्ये अजून काय असतं, एक दर्शनी किंमत असते. तर बघा आता स्थानिक किंमत म्हणजे काय हे बघू आधी. स्थानिक किंमत म्हणजे काय असतं. तर आता मी इथे विचारलं 100 किल्ले आणि प्रश्न असा केला, एकची स्थानिक किंमत काय. किंमत किती आहे ती असणार आहे ती एका संख्येची. तर एकक दशक शतक हे किती, एक हा शतक स्थानी आहे. ठीक आहे. ते जर समजा मी इथं ऑर्डिनरी नंबर लिहिले 2 4 5 6 8. आता विचारलं मी तुम्हाला 5 ची स्थानिक किंमत सांगा किंवा ठिकाण सांगा. ठीक आहे. स्थानिक किंमत किती आहे 5 ची, एकक दशक शतक म्हणजे काय, 500 ही त्याची स्थानिक किंमत आहे. तर तुम्हाला प्रश्न परीक्षेत असं बी विचारू शकते की दर्शनी किंमत काय. तर नंबर दिलेले 2 4 5 6. मला सांगा एकची दर्शनी किंमत किती. तर एकची दर्शनी किंमत ही एकच असणार आहे मित्रांनो, आणि 5 ची दर्शनी किंमत विचारली तर ती सुद्धा 5 असणार आहे. स्थानिक किंमत म्हणजे ते तो अंक कोणत्या स्थानी बसलेला आहे ती म्हणजे स्थानिक किंमत. ठीक आहे. आणि दर्शनी किंमत म्हणजे स्वतः त्याची किंमत, स्वतःची किंमत, ती किंमत. ठीक आहे. रोज लक्षात ठेवायचंय. स्थानिक किंमत म्हणजे काय, त्याची ठिकाणाची किंमत, तो कोणत्या स्थानी बसलाय ती किंमत, आणि दर्शनी किंमत त्याचीच म्हणजे त्याची स्वतःची किंमत. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधला फरक आहे. ठीक आहे. त्याच्यावर काय कशी उदाहरणं पडतात, तर एक उदाहरण आहे तुमच्या पुढे. 5,69,081 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती. तर बघा 9 कुठं बसलेला आहे, इथं बसलेला आहे. आणि किंमत म्हणजे काय, मला सांगितलं मगाशी. स्थानिक किंमत किती असणार आहे. तर 9 कुठे आहे, हे मित्रांनो इथे 9 आणि त्याच्या मागे किती अंक आहे, 3 अंक आहे, म्हणजे ही काय झाली त्याची स्थानिक किंमत 9,000. ठीक आहे. आणि दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे काय, स्वतः तो अंक 9 म्हणजे 9 या अंकाची दर्शनी किंमत किती असणार आहे, 9च असणार आहे. बरोबर. आता या दोघांमधला फरक विचारलाय म्हणजे काय करायची, या दोघांची वजाबाकी करायची. 9,000 वजा 9 म्हणजे किती येणार आहे, 8,991. आता या दोघांमधला फरक आहे मित्रांनो. जेव्हा फरक विचारला असतो तेव्हा वजाबाकी असते, एवढं लक्षात घ्यायचं. या वजाबाकीनेच आपण त्या दोघांमधला फरक शोधू शकतो. तर डबल आता एक प्रश्न आहे पॉईंट मध्ये दिलेला आहे मित्रांनो. काय दिलेला आहे, 25.175 25.1 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती. तर बघा 7 या अंकाची स्थानिक किंमत, आता संख्या काय ती 25. 7 ची स्थानिक किंमत किती आहे, ती आहे 0.07. ठीक आहे. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय असणार आहे, स्वतः 7. काय असणार आहे दर्शनी किंमत, या दोघातला फरक काढायचा आहे. फरक काय, 7 वजा 0.07 किती येणार आहे,
6.93 हा दोघांचा फरक येणार आहे. आता हे कसं केलं म्हणजे तर मित्रांनो पॉईंटमध्ये जेव्हा दिलेले आता 7 दिलेले तर 7च्या पुढे तुम्हाला 2 पॉईंट द्यावे लागतील वजा 0.07 असं करावं लागेल. ठीक आहे. कारण 7च्या समोर काय नाही म्हणजे काय पॉईंट देऊन 2 शून्य आहेतच आहेत. शून्यातून 7 जातात का? नाही. आपण वजाबाकी कशी करतो? शून्यातून 7 जात नाही इथं गेलो आपण अंक म्हणजे आता इथे 10.